वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आहोत व्हिएतनाममध्ये आणि मागे तुम्ही बघितलं असेल माझे 19 एपिसोड. आम्ही आलेलो आहोत व्हिएतनाममध्ये. ते नितीश जो पुण्याचा आहे, त्याची वंडरलस टूर कंपनी आहे. त्या कंपनीच्या मार्फत आम्ही व्हिएतनामला आलेलो आहे. 9 दिवस 9 रात्र आणि 10 दिवसाचा आमचा हा प्रोग्रॅम अतिशय उत्तम चालू आहे. अजून 3-4 एपिसोड हनोईचे यायचे बाकी आहेत. पण त्याच्या अगोदर आम्ही नितीशशी थोडंसं बोलणं केलं की बाबा तुझी वंडरलस्ट कंपनी ही काय आहे, तू कुठे कुठे टूर घेऊन जातोस, लोकांना व्हिएतनामला यायचं असेल तर त्यांना काय काय गोष्टी करायला लागतील, किंवा तुझं प्लॅनिंग कसं असतं, आणि त्याच्याबरोबर तू व्हिएतनाम सोडून बाकीच्या कुठल्या टूर्स करतो त्याचीसुद्धा जरा माहिती लोकांना दे. कारण नितीश हा यंग पोरगा आहे आणि त्या 2 वर्षापासून त्यांनी ही टूर चालू केलेली आहेत आणि अतिशय उत्तम त्याला प्रतिसाद मिळत आहे. आणि इवन माझे हे व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा बऱ्याच लोकांनी मला विचारलं की हा नितीश कोण आहे, तो टूर कुठे कुठे घेऊन जातो, भारतामध्ये कुठे घेऊन जातो, भारताच्या बाहेर कुठे कुठे घेऊन जातो. तर म्हटलं की आता बघूया आपण. तेव्हा त्याच्याकडे आम्ही निनबिनला होतो तेव्हा त्याच्याबरोबर मी गप्पा मारताना त्याचा एक व्हिडिओ केला होता त्याच्या वंडरलस्ट टूर कंपनीचा. म्हटलं सगळं एपिसोड झाल्यानंतर व्हिएतनामचे तो मी टाकणार होतो, पण मला बरेचसे लोकांनी विचारलं माहिती, म्हणून हा एपिसोड नितीशशी गप्पा मारतानाचा मी टाकत आहे. आणि त्याच्यानंतर आपले परत 3-4 एपिसोड अजून हनोईचे येतीलच. तर आता चला नितीशशी बोलूया, नाही गप्पा मारूया. काय बाबा, कसं काय तुझं ही कंपनी चालू झाली आणि तो भारतात आणि भारताच्या बाहेर तुझं टूरचं प्लॅनिंग काय आहे ते. चला, वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपल्याबरोबर आहे नितीश थोरात, पुण्याचा आहे, आणि त्याची एक ट्रॅव्हल कंपनी त्यांनी काढलेली आहे. तर त्या ट्रॅव्हल कंपनीबद्दल आपण त्यांच्याकडनं सरस थोडंसं समजून घेऊया. येस. सो नितीश, कधी तू आणि किती वर्ष झाली तुझी ट्रॅव्हल कंपनी, आणि तुझं कुठच्या कुठच्या लोकेशनला तू घेऊन जातोय सध्या लोकांना? येस, नमस्ते. मी नितीश थोरात. मी एक 2-2.5 वर्ष झालं हे चालू केलेलं आहे आणि सध्या माझ्याकडे दुबईची ग्रुप टूर आहे, व्हिएतनामची आहे, हम्पी बदामीची करतो, केरळा, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि लेह लडाख आणि काश्मीरचे सध्या आहे. आणि ह्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मी अजून इजिप्तची पण ॲड करायचं चालू आहे माझं. सो ती पण ह्यावर्षी ॲड होईल. पण तुझं साधारण तू किती लोकांचा ग्रुप असा अरेंज करतो? एक साधारणतः माझे एक 20 ते 25च्या दरम्यानचा ग्रुप मी ठेवतो आणि मोस्टली सर्व माझे मेजॉरिटी जेवढे पण गेस्ट आहेत ते सर्व सीनियर सिटिझन्सच असतात. आणि सध्या आता आपण आलो आहे तर व्हिएतनाममध्ये. ही व्हिएतनामची तुझी कितवी टूर आहे ही सर? आता व्हिएतनामची ही माझी 4थी टूर आहे आणि गेल्या 3 टूर पण सर्व मेंबर्स एकदम खुश आहेत आणि व्हिएतनाम पण खूप छान रिस्पॉन्स आहे व्हिएतनामला. आणि व्हिएतनाम बोललं तर व्हिएतनामची साधारण किती दिवसाची ही टूर असू शकते? म्हणजे जर लोकांना यायचं असेल तर मेंटली प्रिपेअर होण्याकरता येस, किती, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, अशी किती दिवसाची ट्रिप असू शकेल? आता ही जी आपण करतोय व्हिएतनामची टूर, तर ह्यामध्ये जवळ-जवळ आपण एक 85 ते 90% मी म्हणेन, आपण सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो ही 10 दिवसाची ट्रिप आहे. यामध्ये सर्व शहरं आणि सर्व अट्रॅक्शन्स बऱ्यापैकी कव्हर करतो आपण. म्हणजे हो ची मिन्ह सिटीपासून चालू करतो. हो ची मिन्ह सिटी, दानांग, हनोई, निनबिन, हालाँग बे असं सर्व आपण या 10 दिवसामध्ये कव्हर करतो. आणि समजा सिनियर लोकांना यायचं असेल तर चालणं किती असतं, म्हणजे या टूरमध्ये किती किलोमीटरचं, कुठे आणि कुठच्या कुठच्या ठिकाणी साधारण चालायला लागतं, आणि कुठच्या कुठच्या ठिकाणी कम्फर्टेबल येस, येस, येस. ट्रॅव्हल असतो? मेजॉरिटी ठिकाणी बऱ्यापैकी सगळीकडे गाड्या जातात. फक्त 3-4 स्पॉट्स असे आहेत, की जिथे चालणं बरंच आहे. जसं की सनवर्ल्ड बाना हिल्स आहे. तर ते मोठा अम्युजमेंट पार्क आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जरा चालणं जास्ती राहतं आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी एक कुची टनेल्स म्हणून एक जागा आहे. तर तिथे पण आतमध्ये इंटरनली फिरायला ते पण एक 1.5-2-3 किलोमीटरच असतं.
त्याहून जास्ती कुठे असं चालणं नाही. फक्त बाना हिल्सला थोडंसं पूर्ण पार्क असल्यामुळे आपल्याला 2-4 किलोमीटर तर होतं. आणि जेवणाची व्यवस्था तुझी कशी आहे? म्हणजे कोणी व्हेजिटेरियन लोक असतील, हम्म. काही नॉन व्हेजिटेरियन असतील, तर Yes. त्यांना साधारण काय प्रकारचे व्हिएतनाममध्ये जेवण मिळू शकतं? कारण बरेचसे लोक आपले इंडियन हम्म. खाणं पण सुद्धा प्रेफर करतात. काही लोकांना व्हिएतनामचं सुद्धा प्रेफर करतो. तर या टूरमध्ये तू कसं काय हे सगळं अरेंज करतो? म्हणजे काय काय ठिकाणी आपल्याला कुठच्या कुठच्या प्रकारचं जेवणं मिळू शकतात? येस येस. सो आता आपलं जेवणाचं तर एक महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपला पूर्ण आता जे काही स्टे आहे, तर त्याच्यामध्ये आपला ब्रेकफास्ट तर इन्क्लुडेड असतो. तो बुफे ब्रेकफास्ट असतो. त्यामध्ये सर्व प्रकारचे आयटम्स असतात. म्हणजे व्हेजिटेरियन लोकं पण असतील जे प्युअर व्हेज आहेत. तर ते फ्रुट्स, बेकरी आयटम्स, सॅलड्स हे सगळं खाऊ शकतात आणि नॉन-व्हेजवाल्यांचा तर काही प्रॉब्लेमच नाही. आणि जे आपला लंच आणि डिनर आहे, तर ते आपण दोन्ही त्यांना ऑप्शन देतो, की ज्यांना कोणाला व्हिएतनामीज फूड ट्राय करायचं असेल, तर ते पण घेऊ शकतात. आणि आपण इथे खूप सारे छान-छान इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, की जिथे इंडियापेक्षा काही-काही ठिकाणी छान आपल्याला फूड मिळतं, इंडियन फूड. सो जरी व्हेज असेल, नॉन-व्हेज असेल, आपण सर्व इंडियनमध्ये पण त्यांना देतो. आणि काही काही लोकांना आता साऊथ ईस्ट एशियाला गेल्यानंतर जनरली साऊथ ईस्ट एशियामध्ये थायलंडला गेल्यानंतर मसाज करायचे पण इथे पॉप्युलर खूप आहे. थायलंडमध्ये तर खूपच पॉप्युलर आहे. त्यामुळे व्हिएतनामला कसं मसाजिंग फॅसिलिटीज अवेलेबल आहेत का? आणि काय आपल्या ओळखीच्या लोकांकडे आपण गेलो तर त्यांच्याकडनं आपल्याला काय डिस्काउंट किंवा चांगली सर्व्हिस अशी मिळू शकते का? येस, येस, येस. आपल्या इकडे तर इथे आपण 2-3 ठिकाणी मी खास करून सगळ्यांना घेऊन जातो. कारण की आपण जिथे आदल्या दिवशी चाललेलो वगैरे असतो बाना बीचला. सो एक मस्त रिलॅक्सिंग मसाज इथे तुम्हाला पूर्ण फुल बॉडी, बॅक शोल्डर, लेग्स एकदम छानपणे तुम्हाला मसाज मिळू शकतो. आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तुम्ही जाऊन तिथे त्यांच्याशी डील करू शकता, चर्चा करू शकता. काही ते तुम्हाला डिस्काउंटही देतात. सो असं एकदम छान तुम्हाला मसाजचं मी तुम्हाला दाखवेल स्पॉट्स. आणि आपल्या गाड्या कशा असतात साधारण? म्हणजे कारने घेऊन जातो का मोठमोठ्या अशा 20 सीटर, 25 सीटर येस, काय येस, येस. प्रकारच्या त्या व्हिएतनाममध्ये गाड्या आपल्याला मिळू शकतात तिथे? ओके. सो जर छोटा ग्रुप असेल तर एक ह्यांची एक छोटी लिमोझिन कारसारखी येते ज्याच्यात 14 सीट्स असतात. पण जेव्हा आता मी मोठा एक 20 लोकांचा ग्रुप घेतो, तर माझ्या मी एकदम छान भारीतल्या बसेसच प्रिफर करतो. ज्या की 29 सीटर, 28 सीटरच्या बसेस असतात आणि पूर्ण वेल इक्विप्ड विथ एसी, माईक सिस्टम, सगळं पूर्ण छान बस असते. एकदम कम्फर्टेबल बस आहेत. आता तर समजा एखाद्याला तुझ्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये ट्रॅव्हल करत असेल, आपण समजूया व्हिएतनामला ट्रॅव्हल करायचं आहे, तर ही सुरुवात त्याची कशी कशी करायला लागते? म्हणजे कुठच्या प्रोसेस त्याला फॉलो करायला लागतील त्या माणसाला, का तू आणि तुझ्याकडनं काय काय सर्व्हिस त्यांना तू ऑफर करू शकतोस? ओके. सो जर तुम्हाला बुक करायचं असेल, तर तुम्ही मला सर तुम्हाला कॉन्टॅक्ट टाकतीलच इथे लिंकमध्ये. त्या स्क्रीनवर आपल्याला येस, येस, येस. येईलच त्याच्यावर. आणि मग तुम्ही तुम्ही फक्त काही करायचं नाहीये. तुम्ही मला फक्त पासपोर्ट द्यायचा आहे आणि प्रिलिमिनरी मी जस्ट 45,000 घेतो. ते पण जस्ट फ्लाइटसाठी. एकदा फ्लाइट्स आपण बुक करून घेतल्या, की मग मी व्हिसा प्रोसेसिंग वगैरेसाठी मी टाकतो. तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स पण मी काढतो आणि इथल्या प्रिलिमिनरी बुकिंग्स मी करतो. आणि जे काही ते पण इन्स्टॉलमेंट्समध्ये मी घेतो. असं खूप काही पैशाला एकदम टाईमलाईन्स नसतात. तुम्ही तुमच्या ह्याच्याने करू शकता. फक्त मी एक करतो, की मी मी जी काही एक विशिष्ट अमाउंट आहे, ती मी डॉलर्समध्ये घेतो. ज्यासाठी जो खर्च इथला आहे, तो मला मी त्याच्यात करतो. सो नाही म्हणजे थोडक्यात काय येस. आपलं जे काय पैशाचं आहे ते थोडंसं वरती खाली होऊ शकतं. कारण हो, हो. डॉलरचा रेट वरती खाली होतो. हं. काही वेळेला इन्फ्लेशन सुद्धा असतं. येस, येस. त्यामुळे तुझा आज जरी किंमत जी आम्ही पे करतोय, ती उद्या थोडीशी 5-10% वरती खाली नक्कीच येस, होऊ येस, येस. शकेल. आणि जे काही पैशाचं असेल येस, इव्हन येस, येस. काही वेळेला व्हिएतनामची रिटर्न तिकीट सुद्धा 15,000, हो, 20,000, हो. 30,000, 40,000 ला पण जातात. येस, त्यामुळे येस. जी जी काय टूर कॉस्ट आता हो, हा हो. सांगतोयस तू आता, हं. की थोडेफार प्रमाणात 5-10% वर खाली खाली तर नाहीच पण वर येस. साधारण होऊ हो. शकते. त्या मोमेंटला त्या सीझनला काय सिच्युएशन आहे नक्की. त्याच्याप्रमाणे होऊ शकते. आणि व्हिसा करता काय फॉर्मॅलिटीज लागतात म्हणजे किती वेळ लागतो साधारण? व्हिसाला युजुअली 3 वर्किंग डेजमध्ये आपल्याला व्हिसा येतो आणि व्हिसासाठी फक्त आपल्याला पासपोर्टचा फोटो आणि तुमचा एक फोटो लागतो.
बस त्याच्या पुढे Yes, yes. काहीच नाही आणि मग वा. बाकीच्या प्रोसेस सगळ्या. येस. आणि किती दिवस ॲडव्हान्स मध्ये आपल्याला व्हिसा काढायला लागतो साधारण? एक आपण तर युजली एक महिनाभर आधीच काढून ठेवतो, कारण की समजा कोणाचा काही इश्यू झाला तर आपल्याला परत रिअप्लाय करायला वेळ मिळतो. म्हणून मी एक महिनाभर आधीच सगळं प्रोसेस कम्प्लीट करून ठेवतो. आणि इथे जी हॉटेल आहेत आपण हम्म. होचिमिन किंवा निन्या ठिकाणी कुठच्या जे सिटीज आपण कव्हर करतो या 10 दिवसाच्या 9 रात्र 10 दिवसाच्या टूरमध्ये? या 9 रात्रीमध्ये आपण पहिल्या 2 रात्री तर आपला होचिमिन मध्ये असतो. मग त्यानंतर आपण जातो दानांग ह्या सिटीमध्ये. दानांगमध्ये सुद्धा आपले 3 नाईट्सचा स्टे असतो. त्यानंतर आपण येतो इथे निन्बिनला. निन्बिनला आपला 2 रात्रीचा स्टे असतो. त्यानंतर आपण जातो हालाँग बेची एक ओव्हरनाईट क्रूज करतो आणि मग त्यानंतर शेवटचे 2 दिवस आपले हनोईमध्ये असतात. आणि सर्व हॉटेल्स आपले शक्यतो असे 5 स्टार 4 स्टार ह्याच कॅटेगरीमध्ये असतात. ओके. आणि आतापर्यंत तू किती व्हिएतनामला माणसं घेऊन गेलायस? आता सध्या व्हिएतनामला माझे जवळजवळ एक 40 to 45 लोकांची माझी ट्रिप झालेली आहे आता व्हिएतनामची. आणि किती मिनिमम लोक तुला लागतात तुझ्या ट्रिप करता? एक मिनिमम 18 लोक जरी असली तरी म्हणजे मला फिजिबल राहतं, कारण की मी पण तुमच्याबरोबर ट्रॅव्हल करत असतो. मी सगळ्या ठिकाणी तुमच्याबरोबर असतो. सो एक 18 च्या अराउंड मेंबर्स असले की मला जरा प्रॉफिटेबल राहतं. पण एखादा जर फॅमिली ग्रुप असेल येस. 10 जणांचा किंवा 12 जणांचा, तर अशा वेळी तू त्यांचा कस्टमाइज टूर करून देतो का तू पण त्यांच्याबरोबर येऊ शकतो तो? येस, जर छोटा ग्रुप असेल तर मग मी तुमची इथे सर्व व्यवस्था करू शकतो. इथे तुम्हाला तुमच्या बरोबर टाइमला गाडी येणार, मी तुमचे ते सगळे नंबर शेअर करेल, गाईड असणार तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी सगळ्यांना घेऊन जाईल. सो जर छोटा ग्रुप असेल तर मग ते मी अरेंजमेंट तुमची नक्कीच कस्टमाइज करून देऊ शकतो. आता साऊथ ईस्ट एशियामध्ये तुझं फक्त व्हिएतनामच दिसते. आता अजून काय फ्युचर प्लॅन्स आहेत तुझे ह्याच्यामध्ये जाण्याकरता? येस. मला एक थायलंड ऍड करायचं आहे, बाली ऍड करायचं आहे. सो साऊथ ईस्ट एशियामध्ये ह्या 2 सध्या मी प्लॅन करत आहे ह्या वर्षात किंवा येत्या वर्षात करायचं. व्हेरी गुड. अजून काय तू सांगशील? तर आम्ही पण आता आलेलो आहे व्हिएतनाममध्ये आणि आमची पण 9 रात्र 10 दिवसाची ही ट्रिप आहे. जवळजवळ 19 लोक आमच्या या ट्रिपमध्ये आहेत. अतिशय सुंदर ट्रिप चालू आहे. सगळ्या फॅसिलिटीज व्यवस्थित आहेत. म्हणजे तुमच्या ट्रान्सपोर्टपासून कम्फर्टेबल ट्रान्सपोर्ट आहे, तुमच्या एअरपोर्टपासून पिकअप, हॉटेलपर्यंत ड्रॉप, तुमची सामानाची नेण्याची आणण्याची व्यवस्थासुद्धा अतिशय सुंदर आहे. हॉटेल सगळी 3 स्टार 4 स्टार सांगितली जाईल आणि खरंच ती तशीच आहे. ब्रेकफास्टसुद्धा लॅविश ब्रेकफास्ट आहे. पण आपल्याला एक आहे की इथे जो ब्रेकफास्ट मिळतो तो साऊथ ईस्ट एशियाचा ब्रेकफास्ट असतो. त्यामुळे जर तुम्ही इडली सांबार, वडा सांबार, मस्त साऊथ इंडियन डिशेस तशा काय तुम्हाला मिळणार नाहीत. पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला थोड्याशा ॲडजस्ट करून घ्यायला लागतील. इथे ब्रेड बटर किंवा ज्यूस, चहा, कॉफी हे सगळं मिळणार. फक्त थोडंसं आपण येताना मला असंच मिळालं पाहिजे आणि तसंच मिळालं पाहिजे, थोडीशी ॲडजस्टमेंट ही आता आम्ही तरी करतोय. आणि मला वाटतं तशा पुढच्या टूरला पण लोक मेंटली जेव्हा तुम्ही याल तेव्हा अशीच थोडीशी एक मेंटली प्रिपेअर होऊन या. आणि इंडियन रेस्टॉरंट भरपूरच आहेत, खायला भरपूर आहे. पण व्हिएतनामी फूडसुद्धा खरंच चांगलं आहे. ज्याला जास्त स्पायसी आवडत नाही किंवा काय, त्यांनी नक्कीच व्हिएतनाम रेस्टॉरंटमध्ये जाऊन सुद्धा खावं. तर अशी एक टूर आहे. तुम्हाला नितीशचा कॉन्टॅक्ट नंबर देईलच. त्याचे जे काय प्लॅन्स असतील ते तुम्हाला त्या फोनवरनं तुम्ही विचारू शकता त्याला आणि तो तुम्हाला सांगेल. कारण आता हा नवीनच पुण्यावरनं चालू केलेले टूर कंपनी आहे. तर नितीश, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर येस. अँड थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मला दोघांना ट्रिप फारच चांगली आवडली, तुम्हाला पण आवडली असेल. हो, त्याच्यात सगळं श्रेय आपल्या नितीश आहे. नितीशने प्लॅनिंग बरोबर केलं होतं सगळं. कुठे गडबड नाही, काय नाही. आणि तो सगळं त्याची अंडर कंट्रोल होतं आणि त्याचं कुठे नर्वसनेस नाही, काय नाही. रिलॅक्स होता तो, त्यामुळे आपण पण रिलॅक्स होतो. आता दुसरं म्हणजे बिपिन लिखितेबद्दल त्यांनी इतकी फटाफट ॲक्शन घेतली आणि बंधुराजांची सल्ला घेऊन ते सगळं निपटलं. परफेक्ट. त्यामुळे धन्यवाद सगळ्यांच्या तर्फे. धन्यवाद. थोडासा एक्सपिरियन्स असतो. त्याच्यात फ्यू क्वेश्चन्स असतात
या फ्यू क्वेश्चन्स म्हणजे तुझा एक्सपिरियन्स किती आहे, तू किती वेळा गेलास, तुझी टूर कॉस्ट आहे काय, कॉस्टमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, फ्लाईट्स किती आहेत, फ्लाईटचा खर्च कोण करणार आहे, इंटरनल ट्रान्सपोर्ट कसा असेल, व्हिसा कोण घेणार आहे, इन्शुरन्स कोण देणार आहे, ट्रॅव्हल फॉरेन एक्सचेंजचं काय आहे, आणि किती तू एजचे लोक तू सांभाळू शकतोस. एक 7-8 क्वेश्चन विचारल्यानंतर परीक्षा पास झाला. आम्ही म्हटलं आमची 10 लोक होते, आम्ही म्हटलं चलो. आणि तो नंतर ते विचारलं बाकीची लोक घेतली चालतील, पण आम्हाला काय फरक पडत नाही, जेवढी लोक चांगली असतील तेवढं चांगलं. आणि याची जर कपॅसिटी बघितली हँडल करायची तर डेफिनेटली 20च्या वरती सुद्धा तो व्यवस्थित हँडल करू शकेल. बस अतिशय सुलभ होती. व्हिसा किंवा इन्शुरन्स आणि तिकीट बिलकुल यांनी भोल घातला नाही, की असं नाही सांगितलं की आता पैसे वाढलेत म्हणून तुम्हाला अजून ॲडिशनल द्यायला लागतील. जे काय बजेट दिलं त्या बजेटमध्येच आमचं थोडंफार व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे त्याचं पुढे जो टूर काढली तर आपण नक्कीच आम्ही तुझ्याबरोबर येऊ आणि आम्हाला अजून डिस्काउंट पण देऊ शकतो. आणि ते झालं. आपला जायचं असा माझा आणि माझ्या मोठ्या बहिणीचा प्रतिमाचा विषय झाला दिसेचा. तर आपण जायचं, कसं जायचं, कुठं जायचं. मग विनयशी कॉन्टॅक्ट केलं, कारण संबंध तो पण सगळीकडे फिरला. त्याला विचारलं, त्यांनी चौकशी केली आणि एक दिवस सहज मी माझा मित्र शिरीष त्याच्याशी बोललो की आपण व्हिएतनामला जायचं प्लॅनिंग करतोय, तू येतोस का आमच्याबरोबर. तर तो म्हटलं कुठली टूर बिल, आणि म्हटलं आम्ही बघतोय टूर. तो म्हटलं अरे काही काळजी करू नको, व्हिएतनामला आपल्याला घेऊन जाणारा एक परफेक्ट माणूस माझ्याकडे आहे. आणि त्यांनी नितेशचं नाव सांगितलं. म्हणजे नितेश थोडं माझ्या मुलाचा मित्र आहे, बघू आपण त्याला विचारू. त्याला विचारलं, तो आम्हाला भेटायला आम्ही दर गुरुवारी हॉटेल विष्णूवर जमतो तिथे आला. त्याच्याशी बोललो आणि मी ताबडतोब तिथनंच विनायकला फोन केला. त्यांच्याशी दोघांचं बोलणं झालं. त्यांनी एकमेकांशी काही व्हॉट्सअपवर म्हणजे एक पाठवलं, चॅटिंग केलं, इटिनरी पाठवली, पैसे सांगितले. आणि विनय म्हटला बास हे फायनल करा. पहिल्यांदा म्हटलं हा नवीन मुलगा आहे, आपल्याला कसं नेईल, आपल्याला सांभाळून त्याला घ्यावं लागेल का. पण त्यांनी आम्हाला इतकं सांभाळलं की त्याला सांभाळण्याचे नाही, त्याने आम्हाला सांभाळल्याबद्दल, सगळ्या ह्या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळल्याबद्दल खरोखर त्याचे जितके आभार मानावेत ना तितके कमीच आहेत. इतकी चांगली टूर आणि त्याला खरोखर उर्वरित आयुष्यात आहे ना नक्कीच त्याचं नाव भारतामध्ये होईल अशीच मी एकदम मस्त झालेली आहे. आणि अशा मोठ्या ग्रुपमध्ये आम्ही आता पहिल्यांदाच गेलो होतो इंटरनॅशनल टूरला. थँक्यू. नितीश तुम्हाला सांभाळून घेईल. आणि आज सकाळी सुद्धा त्यांचा माझा फोनवर बोलणं झालं, व्हिडिओ कॉल झाला. कशी वाटते टूर, कशा वाटते, कारण त्यांना माहिती होतं मी फिरलेलो आहे, त्यामुळं आमचं टूर कशी आहे. पण मी त्यांना सांगितलं परफेक्ट सर्व गोष्टी, गाड्यापासून, जेवणापासून, राहण्यापासून, नितीशचं सगळं दाखवण्यापासून मॅनेजमेंट चांगलं होतं, अतिउत्तम. म्हणजे कुठेही त्याची कमतरता मी आता उलट तुम्हाला तेच म्हणणार होतो. मी म्हणजे आता एवढं तुम्ही बोललात, मला असं बोलता येत नाही पटकन. पण काही तुम्हाला अनुभव नसताना, म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं की हे कशी होणार. प्लस मी एवढा नौखा तुम्हाला घेऊन आलेलो. उलट तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आहेत की तुम्ही माझ्यावर विश्वास, डोळे दाखवून विश्वास ठेवून तुम्ही आलात. आणि मी पण माझ्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं छान करण्याचा प्रयत्न केला. आणि यातून एक थोडीशी पुढे झालं असेल, कुणाकडे चुकून मी बोललो असेल, बिलकुल नाही. सगळ्यांचा खूप सपोर्ट मिळाला मला, सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं मला. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सुद्धा विसरू नका. आता व्हिएतनामचे पुढचे 3 एपिसोड येतील. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.